सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमः तुझांबे करुण प्रारंभे, तपावर तापतुन दुन्याला, तपावर तापतुन दुन्याला, तपावर तापतुन दुन्याला, तपावर तापतुन दुन्याला। शाही रहा महाराष्ट्राचा मान, शाही रहा भारतीयांचा मान, शाही रहा महाराष्ट्राचा मान, शाही रहा भारतीयांचा मान। शिव प्रभू सदा शुभ नगान देते, शिव प्रभू सदा शुभ नगान देते, शिव प्रभू सदा शुभ नगान देते। मंडळी, दिवस होता चंपाषष्ठीचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढलं। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणोत्तर स्वराज्य वाढवत होते, दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांची झुंज देत होत्या। सगळीकडे गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फते होत होती आणि यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। फाजल खान, तुम्हारी फौज किले के पिछले बाजू में रहेगी। ये सिवा के लोग कहीं से भी दगा दे सकते हैं, समझे? जी हुजूर। मसूद, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी। अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना। जी हुजूर। और चौकन्ना रहना, ताकि सामने से वार नहीं करे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है। देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा। आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा। चौकन्ना रहना, कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? राजा, त्या सिद्धीनं लईच मजबूत यायला लावलंय। मुंगी सुधी घात बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडा बी आल्या तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला। एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान। आता आम्ही संपलो असं वाटून ते टोपीकर इंग्रज आमच्या वैराच्या छावणीत त्यांच्या मदतीला आहेत। व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस। यांना वेळेवरच घेतलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे। होय, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल। होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ जाऊया। विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू। अगदीच योग्य विचार आहे। आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गनिमांची दोन्ही बाजूने फोडणी करता येईल।
शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच तिथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे? राजन, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहतात. एका पालखीमध्ये तुम्ही असतात आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशी. पण बाईक शिवा, राज, 2 पालख्या असत्या तर दुश्मनात चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीक मिळेल. पण बाईक आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज, म्हणजे गस्तीची पथक हुकली की शिवा पालखी तिथं सोडत आणि थेट आपल्याला येऊन भेटेल की काय रे शिवा? वैराज, तुम्ही काय काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक भावयाचा प्राण प्रिय आहे. वैराज, नाईक म्हणतात तसंच होईल. पथक फुकताना तुम्हाला येऊन भेटतो. राजे नाईकांनी याआधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्याचा वेळ चुकणार नाही राजे. होय, नाईक आता तुम्हीच आमचे शंभू शंकर, तुम्हीच मार्ग दाखवा. वैराज, फक्त आजची राज्य गनिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच घडवतो. बहुत खूब, बहुत खूब. पेश किया जाए. जी हुजूर. आम्ही तुमचीच वाट पाहतो. काय खबर? राज, आपल्याला लग्नाला जायचंय. लग्नाला? नाही, काय बोलताय? अहो बाजी, तुमच्या ध्यानात नाही आलं वाटतं. थांबा, थोडं इसकटूनच सांगतो. ए गड्या हो, या रे. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. माझी काकणीत ऐका तुम्ही, हो कान देऊनी ऐका. हो माझी काकणीत ऐका तुम्ही, हो कान देऊनी ऐका. उघडाई मसाईचं पठार, उघडाई मसाईचं पठार, दोन प्राणाला सिद्धी बसुद सरदार, दोन प्राणाला सिद्धी बसुद सरदार. नको गडबड नको घाई, नको गडबड नको घाई, सालाचं पोट ठाई ठाई, सालाचं पोट ठाई ठाई. गोड खिल्लीचं लागेल तार, गोड खिल्लीचं लागेल तार, मोर पांढऱ्या पाण्याचं घर, मोर पांढऱ्या पाण्याचं घर. हे सगळं घेऊन ये, चार वासावर गुर, चार वासावर गुर. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, 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 लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. शिवा, तुम्ही आमच्या सोबत चला. मला जाऊ दे. शिवा, आम्ही सांगतोय ना, आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा, लहानपणी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघतात, माझ्या आई बापाची पुण्य किती बघतात. दादा, तुमची ही कापडं जाऊ माझ्या अंगाला लागली, तेव्हा तो शिवाचा शिरम्याला आता उन्हाळ्याची पकडचं तुमचा आहे. दादा, तुमच्या ध्यानात मिळाली, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे आम्हाला? अवलोक आयुष्यभर माणूस कसा झाला ते सांगते, पण
माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा बिरंजर की शिवाजी राजाचं मरण घ्या हा मनुष्याने हजारो वर्ष जगी घ्या हजारो वर्ष जगी. येतो ना? चला आता येईल नका जाऊ. हुजूर 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 सिवा विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या मसूद 10,000 की फौज लेके सिवा का पीछा करो. मुझे सिवा चाहिए, जिंदा या मुर्दा. जी हुजूर. माझी गरीब उठलाय गरीब राधे विशालगड अजून बराच दूर आहे. वाट सुद्धा अवघड आहे. आपण कितीही धावलो तरी गरीब आता दूर नाही. आम्ही हा धोंडा इथेच या घोडखिंडीत आलो. तुम्ही पुढे व्हा. विशालगड जवळ करा. जा राधे. नाही बाजी नाही. आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे अहो तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठेशाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. माझी काही झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमाला सामोरे जाऊया. नाही राजे, वेळ ओळखा राजे, वेळ ओळखा. राजे अवघा मराठा बोलून तुमच्यावर अवलंबून नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय, पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतो, पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही बाजी, आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे, पण आमचं इथे कोरलं जाणार. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजे जसं